कोर्टाच्या आडून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दाबण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आपल्याला आता पाहण्यास मिळत आहे। नेमकं राज्य सरकार हे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करीत आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 4 महिन्या अगोदरच सांगितलं होतं की मराठा आरक्षणाविषयीच्या आमच्या मागण्याचा तोडगा काहीतरी काढा, नसता येता 29 ऑगस्ट रोजी आम्ही मराठा बांधवासह आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत। परंतु राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याचे गांभीर्य न घेतल्यामुळे 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवासह मुंबई या ठिकाणी आपल्याला दाखल झाल्याचं पाहण्यास मिळाले। त्यानंतर आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण चालू केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असल, महानगरपालिका असल ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून ह्या मराठा आंदोलकांची कुठेतरी कोंडी करण्याचा प्रयत्न केला, कारण ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या ठिकाणच्या संपूर्ण खाऊ गल्ल्या असतील, पिण्याचे पाणी असतील, ह्याचबरोबर शौचालय देखील असतील, हे सर्व बंद करण्यात आले होते। राज्य सरकारला वाटले होते की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये मराठा बांधव दाखल होणार नाही, परंतु लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत दाखल झाला होता। परंतु ह्या मराठा बांधवाची कुठेतरी हेळसांड व्हावे ह्या दृष्टीनेच हे सर्व खटोटोप केला असल्याचा देखील आरोप आता मराठा आंदोलकातून केला जात होता। परंतु खाण्या वाचून आणि पाणी पिण्या वाचून 2 दिवस मराठा आंदोलकांचे हाल झाले, परंतु मागे हटला तो मराठा कसला असं ब्रीद वाक्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल याचबरोबर महानगरपालिका असेल आणि आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलक हे ठाण मांडून बसल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। त्यानंतर खाण्यासाठी आणि पिण्यासाठी मराठा आंदोलकाची हेळसांड होत असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा गावागावातून चटणी भाकरीची शिदोरी ही मुंबईच्या दिशेने गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा मराठा आंदोलन जे आहे ते परत उग्र अवस्थेत येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। मराठा आंदोलन दाबण्यासाठी सरकारला अपयश आल्याचं पाहण्यास मिळाल्यानंतर आता सरकारने हायकोर्टाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण दाबण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप आता मराठा आंदोलकातून केला जात आहे। आज हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना एक नोटीस बजावली आहे। ह्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व महानगरपालिका या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमा होत होता। त्या ठिकाणची गर्दी कुठेतरी आता पोलिसांच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न देखील आता सुरू झाला असल्याचं पाहण्यास मिळत आहे। अशा प्रकारे पोलिसांकडून आता मराठा आंदोलकांना देखील त्रास देण्याचं काम सुरू असल्याचं देखील आता मराठा आंदोलकातून बोललं जात आहे। हायकोर्टाने दिलेल्या आदेशामुळे आता जर अशा प्रकारे पोलीस बंदोबस्ताच्या मार्फत जर मराठा आंदोलकांना त्रास देण्याचं काम जर चालू झालं तर मराठा आंदोलक हे कंटाळून गावाकडे रवाना होतील आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची जी मराठा आंदोलक म्हणून जी धार आहे ती धार कुठेतरी कमी होईल ह्या आशेनेच आता सरकार कोर्टाच्या आडून मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा देखील आरोप आता मराठा आंदोलकांमधून केला जात आहे। परंतु कोर्टाच्या आदेशाचे आम्ही पालन करू आणि ज्या पद्धतीने पोलीस आम्हाला त्रास देण्याचं काम करत आहेत, आम्ही गर्दी जरी करीत असलो तरी कुणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेत आहेत। परंतु आता कोर्टाचा आदेश आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याकडून आम्हाला त्रास दिला जात असल्याचा आरोप मराठा आंदोलकातून केला जात आहे। परंतु आम्ही जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही ह्या आश्वासनावर मराठा आंदोलक ठाम असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कोर्टाने आता मनोज जरांगे पाटील यांना एक नोटीस बजावलेली आहे। याचबरोबर आता कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरील
आंदोलन आपलं हाताळत आहेत आणि सरकार नेहमीच मनोज जरांगे पाटील यांना कोंडीस गाठण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं आमरण उपोषण दाबण्यासाठी आता सरकारकडून चौबाजूने प्रयत्न सुरू असल्याचं पाहण्यास मिळत आहे। सरकार मराठा आरक्षणाविषयीची कुठली ठोस भूमिका घेत नाही, परंतु हे आंदोलन दाबण्यासाठी कसे प्रयत्न करता येईल ह्याकडे मात्र जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करीत आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाविषयीच्या असलेल्या मागण्याकडे दुर्लक्ष देखील करत आहे। सरकार मराठा आंदोलनाची कोंडी करत असलेल्या प्रयत्नाविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या आंदोलनाविषयीची अशीच माहिती जर जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।